दीपक केसरकर खोटे राजकारण करून वेंगुर्ला पोलिसांवर दबाव आणून भाजप पदाधिकारी यांच्यावर खोटी तक्रार निकम दाम्पत्याच्या सांगण्यावरून दाखल करतात व भाजपबरोबर राजकारण करतात। याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे पालकमंत्री यांच्या कृतीबाबत लक्ष वेधणार असून वेंगुर्ला पोलीस यांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याने त्यांची शहानिशा करावी अशी मागणी भाजपा प्रदेश चिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे। विषय आम्हाला मागे टाकलं ह्या काय कसं होतंय हे वातावरण वेंगुर्ला एकदम शांत। वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये अशा घटना चालत नाही, लक्षात घ्या, अजिबात चालत नाही। आमचं पण म्हणणं तुमच्यासारखंच आहे, ही घटना कुठे वाढता कामा नये। आता हा जर गुन्हा नोंदवला गेला नसता कोणाचा, अध्यक्ष पालकमंत्र्यांशी बोलले, तुमच्या समोर इथून चर्चा झाली, इथून चर्चा झाली, पालकमंत्र्यांनी सांगितलं, परत एवढं करून पालकमंत्री एवढा खोटारडा आहे की त्यांनी काय केलं, नाही खोटारडाच आहे, खोटारडाच आहे, नाही त्याला बघा, त्याला काय माहिती आहे की तो राज्यमंत्री आहे, माझा मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहे त्याचा, लक्षात घ्या। त्यांनी असे खोटे राहिले, त्यांनी त्या मला डॉक्टरने फोन केला, आम्ही मुंबईत फोन केला, बाबा एवढं काय लागलं, काल मी बघायलाच गेलो होतो, तर निकम माझा जुना कार्यकर्ता आहे, म्हटलं काय लागलं तिला त्याला बघायला जाऊ, पण काल तो योगाला मला भेटला नाही। त्यामुळे हा वाद भाजप सेना वाद असून मुख्यमंत्री व पालकमंत्री असा गृह खात्यावरून वाद रंगणार आहे। वेंगुर्ला नगर परिषदेच्या भाजपाच्या नगरसेविका श्रेया मयेकर यांना स्वीकृत नगरसेवक संदेश निकम व अपक्ष नगरसेविका सुमन निकम यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक व भाजपा पदाधिकारी यांची नावे आल्याने निकम दाम्पत्याने दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत असे पुरावे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले जाणार आहेत। भाजप पदाधिकारी यांची व निकम यांची पार्श्वभूमिका पोलिसांनी तपासावी असे निवेदन भाजपाने वेंगुर्ला पोलिसांना दिले आहे। यावेळी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, शहराध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर, उपसभापती स्मिता दामले, नगरसेविका साक्षी पेडणेकर, साई प्रसाद नाईक यांच्यासहित इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते। वेंगुर्ला 17 तारीखला जी घटना घडली, आमच्या नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या श्रेया मयेकर यांच्या बाबतीत जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी कालच तालुका कार्यकारिणीची बैठक झालेली होती। 19 तारीखला जिल्हाध्यक्ष आणि त्या चौकशीला आलेले असताना जो या ठिकाणी उत्स्फूर्त लोकांनी जी काही घटना त्यांनी घडवली, त्याच्यानंतर काही शिवसेनेच्या मोजक्या लोकांनी आणि त्या निकम दाम्पत्याने खोटी तक्रार आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे दिली। त्याला पालकमंत्र्यांनी फार मोठं प्रेशर होतं पोलीस स्टेशनवर आणि म्हणून पालकमंत्र्यांच्या पेक्षा जास्त प्रेशर आम्ही आणू शकतो हे दाखवण्यासाठी आता पॉलिटिशियनला सगळी वस्तुस्थिती सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे भाऊ देसाई, मी, आमच्या सुषमा खानोलकर सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो। वस्तुस्थितीने त्यांना कथन केली की हा गुन्हा कसा खोटा केलेला आहे ही माहिती तिथले दिली, कारण त्या दिवशी गिरप जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडे स्थायी समितीची बैठक 3 ते 5 मध्ये होती, तसं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र पण दिलेलं आहे आणि तिचं मिनिट्स पण आलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की 19 तारीखला ज्यावेळी जिल्हाध्यक्ष सगळ्या शिष्टमंडळ सहित पोलीस स्टेशनला बसलेले होते, त्याचवेळी त्यांच्या ज्या निकमच्या तक्रारीवरून चौकशीला गेलेल्या ज्या कोण लेडी अधिकारी होत्या त्यांनी पोलिसांच्या समोर सांगितलं, खोत जे PI त्यांच्या समोर, की मी चौकशीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि अशी कुठलीही घटना घडलेली नाही। खोत साहेबांनी त्यांनी सांगितले की स्टेशन डायरीला त्याची नोंद घ्या। एवढं सगळं असताना सुद्धा आज जिल्हा अध्यक्षांसहित सगळ्या लोकांवर जे खोटे आरोप आणि खोटी केस घातली त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो होतो। त्यांना तशा प्रकारचे पुरावे पण आम्ही दिले की खोट्या तक्रारी कशा आहेत, की जिल्हाध्यक्षांच्या बाबतीतला किंवा त्यांच्या बरोबर असलेले सगळे सहकारी ज्या काही तक्रारी झाल्या त्या कशा खोट्या आहेत ह्याची पूर्णपणे त्यांना सांगितले। आपण त्या ठिकाणी व्यवस्थित तपास करा आणि कुणाच्या दबावाखाली या ठिकाणी तपास असता कामा नये। यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार, ही वस्तुस्थितीचे पुरावे आहेत, जी स्थायी समितीच्या बैठकीचं इतिवृत्त असेल की त्यावेळी स्टेशन डायरीला यांनी नोंद घेतली खोत साहेबांनी किंवा त्यांचे जे अधिकारी असतील, या सगळ्या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे आम्ही सादर करणार आणि एवढे थांबणार नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही सगळी घटना त्यांच्याकडे कथन करून पालकमंत्री खोटं राजकारण ज्या ठिकाणी करतात, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम किंवा पोलिसांवर प्रेशर करण्याचं काम जे करतात, ती घटना सुद्धा माननीय
मुख्यमंत्र्यांच्या नजरेत या ठिकाणी आणून देणार. आणि आज या निमित्ताने एकच संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणी या ठिकाणी करता कामा नये. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आता सगळे एक झाले आहेत. मी भाऊ देसाई त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन. कारण रवींद्र चव्हाण पण श्रेया मयेकरांना बघायला गोव्याला या ठिकाणी आलेले होते. चौकशी त्या सगळ्या गोष्टीची करा आणि उलटपेक्षी निकमवरच कारवाई करा अशी आमची मागणी आता याच्या पुढची राहील. आणि खोटे गुन्हे मागे घ्या ही आमची प्रमुख मागणी याच्या पुढे एसपी आणि सगळ्या अधिकाऱ्यांकडे राहणार. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले जिल्हाध्यक्षांसहित त्यांना अटकेबाबत त्यांच्याविषयी काय पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस अटक आपण समोरच त्या ठिकाणी होता. पोलिसांना पुरावे दिलेले आहेत. पोलीस कसं अटक करू शकणार आहेत? खोट्यात जर केसेस जर त्या ठिकाणी दाखल केलेल्या असतील तर पोलिसांनी चौकशी करावी. स्थायी समितीचा त्या ठिकाणी सचिव जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. तपासाला म्हणजे गिरफ्त त्या ठिकाणी आहे तिथं सिद्ध झालेलं आहे. पोलीस स्वतः गेलेले आहेत. त्यांनी माझी तक्रार कुठल्या प्रकारची नाही म्हणून सांगितलेली आहे. आणि म्हणून निकम यांची जी काही पूर्वीची पार्श्व त्यांची जी काही भूमिका आहे, याच्यापूर्वी काय दगड कुठे मारून घेतलेले होते, याच्यापूर्वी काय मांजर बोकडी काय जे पडलेले होते, हे सगळं तपास करा आणि काय खरं आणि खरं खोटं एकदा होऊन जाऊ देत. माझं या निमित्ताने शिवसैनिकांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विषय नाही आहे. विषय काय की प्रवृत्तीच्या विरोधाचा विषय आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र झालेत. श्रेया मयेकर अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं काम करत असल्यामुळे आपलं उद्या राजकीय भवितव्य धोक्यात येईल ही निकम दाम्पत्याला भीती वाटायला लागल्यामुळेच त्यांच्यावर तशा प्रकारचे आरोप केले की त्यांच्यावर चाल करून जाण्याचं अगदी मी म्हणते की भेकड काम हे त्या दाम्पत्याने केलं. आणि कुठल्याही प्रकारची उलट ज्या मयेकर आहेत यांचं चांगलं काम त्या मतदारसंघात पूर्णपणे आहे. आणि म्हणून तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा आज मयेकर यांनाच पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला.